श्रोतेहो नमस्कार, रसिको नमस्कार. आज ACS.संगमेश्वर कॉलेज या यूट्यूब चॅनलवर आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती महाळंक यांना. स्वातीताईंचा आवाज आपण प्रादेशिक बातम्यांमध्ये तरी ऐकलाच आहे आणि आत्ताही ऐकताय. विशेष म्हणजे दूरदर्शन, सखी सह्याद्री असो किंवा इतर राजकीय क्षेत्रातले असो, सामाजिक असो, कला क्षेत्रातली माणसं असो, त्या सगळ्यांच्या तीनही माध्यमांसाठी मुलाखती घेण्याचं एक दिव्यच म्हणूया आपण, कारण गेली 35 वर्ष ते प्रिंट मीडियाला आहेत, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला आहेत. तर स्वातीताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या संकुलामध्ये. आणि महात्मा बसवेश्वरांचं कार्य आणि विचार या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्तानं आपण दोघेही आलात, सर आणि तुम्ही. तर त्या निमित्तानं ही एक वेगळी मुलाखत आपण तुमची रेकॉर्ड करतोय, खास विद्यार्थ्यांसाठी. तर संवाद कौशल्यातील अशी काही क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अर्ज करावा लागत नाही किंवा त्याच्या अशा जाहिरातीच निघत नाहीत. बरोबर. पण संवाद कौशल्यामध्ये तुम्हाला पाय रोवून चांगलं काम करता येतं. अशा काही संधींविषयी आपण बोलावं अशी एक अपेक्षा तुमच्याकडनं. बर, आता तुम्ही एक गोष्ट फार बरोबर म्हटलात की संवाद कौशल्य ही अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीत बोलावं लागतच. बरोबर आहे. किंबहुना अनेक वेळेला आपण दुसऱ्याचं बोलणं थांबवून बोलत असतो. म्हणजे आपल्या मराठीत जी म्हण आहे की आपलंच घोडं पुढे दामटणं, तो प्रकारही आपण अनेकदा करत असतो, खूप बोलत असतो. पण ह्या बोलण्याला सुद्धा काहीतरी किंमत मिळू शकते, त्याचं पण मोल असतं. किंबहुना हे बोलणं लाखमोलाचं असतं असं सांगणाऱ्या संधी आपल्याकडे आहेत. किंवा आवाजाचा वापर आपण करतो, आपण इतका म्हणजे काय म्हणायचं, उधळपट्टी करत असतो आवाजाची, असं मला नेहमी वाटतं. मोजकं चांगलं बोलता येणं. मला खूप लोक असं म्हणतात की तुम्ही फार कमी बोलता. मी त्यांना म्हणते हो बरोबर आहे, मी कमी बोलते, कारण मी जेव्हा बोलते तेव्हा त्याचे मला पैसे मिळतात. खरंय, अगदी खरंय. आणि ज्या गोष्टीचे पैसे मिळतात त्या प्रमाणातच मी बोलणं योग्य आहे. खरंय, अगदी खरंय. तर आपण आवाजाची उधळपट्टी करत असतो, शब्दांची उधळपट्टी करत असतो, पण त्यातनं आपल्या करिअरला आजच्या काळात आपण आकार देऊ शकतो ही गोष्ट फारशी कुणाच्या लक्षात येत नाही. साध्या गोष्टी आहेत की आता आपण म्हणजे आता शाळा महाविद्यालयामध्ये मुलं शिकत असतात, अनेक कार्यक्रम असतात, जयंत्या, पुण्यतिथ्या, शाळेचं गॅदरिंग असेल, इतर काही पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम असतील, अशी चर्चासत्र असतील. या सगळ्यामध्ये तुम्हाला एक सूत्रसंचालक आवश्यक असतो. अगदी खरंय. आणि अनेक वेळेला अनेक संस्थांची ही धावपळ होत असते की चांगला सूत्रसंचालक कसा मिळवायचा. नाहीतर मग जे शिक्षक प्राध्यापक असतात त्यांच्यातल्या कुणाच्या तरी गळ्यामध्ये ते काम दिलं जातं. आता ते लोक, त्यांच्यावरती जबाबदारी आहे, दिलेली आहे, सोपवलेली संस्थेनी, म्हणून ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. पण नुसतं इच्छा असून चांगलं करणं आणि तुम्हाला त्या व्यवसायातली कौशल्य माहिती असणं ह्याच्यामध्ये फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की आपण उधळत बसण्यापेक्षा आपला आवाज विकता आला पाहिजे. अगदी खरंय. म्हणजे आपल्याकडे अमीन सायानींचा आवाज, जे आधीच्या तुमच्या माझ्या किंवा आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांना सिलोन, रेडिओ सिलोन हे फार आवडतं होतं त्यांचं. बिनाका गीतमाला लोकांच्या ओठाओठांवर असायची. गीतमालेमध्ये कुठल्या गाण्यांना नामांकन मिळालं हे लिहून ठेवलेली पिढी मी बघितलेली आहे. की ती गाणी अंदाज काय आहे आणि प्रत्यक्षात कुठल्या गाण्यांना नॉमिनेट केलं हे लिहून ठेवायचे लोक. त्याच्यामध्ये जो अमीन सायानींचा आवाज होता तो आजही लोकांना आठवतो. अगदी. किंवा आपण महाभारत बघितलं, त्याच्या अगोदर जो आवाज मैं समय हूं, हरीश भिमाणींचा आवाज आहे, तो आजही लक्षात असतो, कानात असतो. तुम्हाला सांगते, मी गेली 22-23 वर्ष आकाशवाणीवर नोकरी करते आणि बातम्या देते, पण माझ्या कानात अजूनही मी 7:10 तेव्हा 7:05 बातम्या असायच्या, 7:10 मिड ब्रेक व्हायचा, ते 7:05 बातम्या सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे, तो आवाज माझ्या कानात आहे अजूनही. तुमची पिढी, त्यानंतर आमची पिढी, आमची पिढी आता तुमचा आवाज ऐकते. त्यामुळे हे आवाजाचं मूल्य आहे की तुम्ही गेल्यानंतरही कित्येक वर्ष आवाज तुमच्या लोकांच्या कानात असणं. म्हणजे मी बातम्या वाचायला लागले तेव्हा मला असं इतकं भारी वाटलं होतं की बापरे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देते, तसं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आजही मला आनंद वाटतो हे सांगताना की अनेक लोक
जे 50-50 वर्ष रेडिओ ऐकतात ते म्हणतात जुन्या काळात सुद्धा घरवणे द्यायच्या ना तशा तू देतेस बातम्या. अगदी अगदी अगदी. माझ्या कानावर संस्कार आहेत त्यांचे. हो ना, हो ना. म्हणून तर अशा पद्धतीने तुम्हाला नेमकेपणाने बोलता येणं. तर तुम्हाला सूत्रसंचालकाचं सांगत होते की सूत्रसंचालन करण्यासाठी काय लागतं, प्रसंग कुठला आहे, बरोबर. दुसरं म्हणजे त्याच्यासाठी किती बोललं पाहिजे. अनेकदा लोकांना सवय असते की आपल्या हातात माईक आला की ते बोलायलाच लागतात, सुटतात एकदम. सूत्रसंचालक वक्ता होतो. हो, पण सूत्रसंचालकाचं काम हे 2 वक्त्यांमध्ये ब्रिज बांधण्याचं असतं फक्त. बरोबर आहे. नेमकं मोजकं बोलता येणं. म्हणजे आम्ही प्रोटोकॉलचे प्रोग्राम करतो तेव्हा राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला हे कायम हे असतं की तुम्ही स्क्रिप्ट काय लिहिलंय हे त्यांच्या OSD कडनं तपासून यावं लागतं. आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला 11:51 ते 11:52 बोलायचंय, हे मोठं होईल, हे तुम्ही काढा. बरोबर आहे, बरोबर. आता इतकी वर्ष मिनिट टू मिनिट प्रोग्राम वरती कार्यक्रम चालतात. त्यामुळे आता मला ही सवय लागली आहे की जनरल कार्यक्रम असला तरीही मी मोजकच बोलते, कारण ती गरज आहे त्याची. पण ह्या उत्तम संधी तुम्हाला तयार व्हावं लागतं त्यासाठी. म्हणजे 3 वेळेला स्क्रिप्ट लिहून ते तपासून घ्यावं लागतं. प्रतिभाताई पाटील होत्या आणि त्यांचा कार्यक्रम मी केले तेव्हा एकदा असं झालं होतं की 3 OSDकडे माझं स्क्रिप्ट गेलं. आणि गंमत म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेला मी बोलले आणि प्रतिभाताई इतकं सुंदर बोलल्या. पुण्याच्या कृषी महाविद्यालयामधल्या नव्या इमारतीचं उद्घाटन होतं, 2010 मधली गोष्ट सांगते मी तुम्हाला. आणि त्यावेळेला त्यांनी इतके शेतीचे संदर्भ उत्तम दिले. म्हणजे महाराष्ट्रात 28% कोरडवाहू शेती आहे, ती पाण्याखाली कधी आणि कशी आणता येईल यासाठी आता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत वगैरे असं हे सांगितलं. आणि मला आपोआप ते संस्कृत सुभाषित आठवलं. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी देशस्य क्रोधरहित ब्राह्मण संतु निर्भर. ते म्हणल्यानंतर म्हणजे ते आठवलं मला आणि मला राहवलं नाही. मी ते म्हणलं आणि प्रतिभाताई ऐकत होत्या. प्रतिभाताईंनी OSDला असा हात करून थांबवलेलं मी बघितलं, कारण OSDच्या दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये ते नव्हतं. पण काही वेळेला तुम्हाला असं उत्स्फूर्त बोलावं लागतं. तो सेन्स पाहिजे की कुठे बोललं पाहिजे. प्रत्येकच ठिकाणी बोलायला लागलं तर तुम्ही ती अवज्ञा केली असंही होतं. पण त्याच्यासाठी अभ्यासही पाहिजे, ते मांडण्याची कलाही पाहिजे. हे संवादांना ह्या संधी मिळू शकतात उत्तम. म्हणजे राष्ट्रपतींचं सूत्रसंचालन करायला तुम्हाला फोन करून बोलावलं जातं आणि राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे कृषी मंत्री असतात आणि ते मला फोन करून विचारतात, ताई मी इथे गेस्ट हाऊसला येऊन थांबलोय, तुम्ही कधी येताय भेटायला. म्हणजे आय फील ऑनर्ड की अरे तुम्हाला मंत्री बोलवून घेतात, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. ते महत्वाचं आहे. त्या कष्टाच्या पायऱ्या सांगा मुलांना, कारण आमच्याकडे ऐकणारा वर्ग हा 11वी-12वीचा पण आहे. हो, आणि ग्रॅज्युएशनचं पण आहे. त्याच्यासाठी एक महत्वाचं केलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे आधी. कारण काय आहे, बोलायचं काय आहे हे नुसतं स्क्रिप्ट लिहून भागत नाही. असे कार्यक्रम करत असताना किंवा एखाद्या ठिकाणी वक्ता म्हणून जरी बोलायला गेलं तरी सुद्धा तिथे हजरजबाबीपणा गरजेचा असतो. कोणीतरी काहीतरी प्रश्न उपस्थित करतो, एखादा प्रसंग घडून जातो, त्यावेळेला तिथे तुम्हाला ऐनवेळी काय बोलायचं हे सगळं स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं नसतं, लिहिताही येत नाही. ऐनवेळी काय प्रसंग घडेल तुम्हालाही माहित नसतं. एक छोटासा प्रसंग सांगते. अजितदादा पवार पूर्वी एकदा, म्हणजे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट, उपमुख्यमंत्री असतानाची, तर एकदा त्यांनी राजीनामा दिला उपमुख्यमंत्री पदाचा. काहीतरी त्यांचे विसंवाद झाले पक्षामध्ये आणि ते राजीनामा देऊन बाहेर पडले. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या हस्ते पुण्यामध्ये एक पारितोषिक वितरण होतं, पुरस्कार वितरण. ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार होते. तर त्या पुरस्कार विजेते जे गृहस्थ होता, म्हणजे ते तरुण होता मुलगा, चांगला 31शीचा वगैरे असा, आणि तो असा गडचिरोली भागामध्ये काम करणारा होता. त्याचं नाव घेतलं, तो आला आणि मग नंतर पुरस्कार घेतला त्यांनी. मग भाषणाला उभा राहिला. भाषणाला उभा राहिल्यावर त्यांनी पहिलंच वाक्य सांगितलं, अहो काय करणार, आमच्याकडे दर 2 दिवसांनी पेपर येतो, म्हणजे आजचा पेपर 2 दिवसांनी आमच्याकडे पोहोचतो. आणि त्यामुळे मला इथं आल्यानंतर आता कळलं की कालच या साहेबांनी राजीनामा दिलाय. मला इतकं वाईट वाटलं म्हणे की उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळणार असं मला वाटलं होतं आणि हे तर आता उपमुख्यमंत्री नाहीयेत. म्हणजे क्षणात अजितदादांचा चेहरा पण एकदम असा पडला. तर मी बाजूला पोडियमवर उभं राहून बघत होते. आणि परिस्थिती पण एकदम बदलली. सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्टेजवर, त्यांना ते असं अपमानास्पद वाटलं. तर असे सगळे चुळबुळ सुरू झाली. म्हटलं बापरे, आता काहीतरी वादावादी कटकटी होणार. आणि मग त्या मुलाचं भाषण झालं वगैरे, मी बोलायला उभी राहिले पुन्हा.
आणि मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही तुमची व्यथा सांगितली ठीक आहे. सुशील का काहीतरी नाव होतं. म्हटलं सुशील दादा तुम्ही व्यथा सांगितली ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा की दादा हे कार्यकर्त्याला पाठबळ देणारे नेते आहेत. पद आणि पैसा ह्या गोष्टी अशा असतात त्या आज येतात उद्या जातात, पण कार्यकर्त्यांची कष्ट ज्यांनी जाणले आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप जे ठेवतात त्यांची ही वृत्ती ही कधी न संपणारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्याचं मोल जाणणाऱ्या माणसाच्या हातून तुम्हाला पुरस्कार मिळाला याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे त्यावेळेला ती चुळबुळ आणि अस्वस्थता जी होती, स्टेजवरती असे 15-20 लोक बसलेले, सगळे राष्ट्रवादीचे नेते मंडळी, त्यावेळेला मला असं वाटलं होतं की आता काहीतरी मारामारी नाही तर जोरदार कोणीतरी बोलेल. कारण तेव्हा मोहनसिंग राजपाल पुण्याचे महापौर होते, सुभाष जगताप पक्षनेते होते महापालिकेमध्ये, ते सगळे तिथे बसले होते. ते भयंकर अस्वस्थ, मला ते त्यांच्या सगळ्या देहबोलीवरनं चेहऱ्यावरनं लक्षात येत होतं. हे तिथे बोलावं लागलं आणि मग जो टाळ्यांचा कडकडाट झाला तो चांगला हे झाला. पण लागणारे बोलून जातात त्यांच्या मनातल्या भावना, आपल्याला ते सांधून घेण्याचं काम करायला लागतं. सूत्रसंचालक हा सांधे जोडणारच असतो. त्यामुळे वाचलं पाहिजे खूप. कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप देणारा नेता हे त्या दिवशी सकाळमध्ये आलेली चौकट होती. आणि मी बाकी पेपर नाही पण मी ती चौकट वाचलेली होती की अजितदादांचं कौतुक केलेलं आहे, ते इकडे वापरलं. वाचन भरपूर पाहिजे, स्मरणशक्ती चांगली ठेवली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे लक्षात ठेवण्याचे, आणि ते योग्य ठिकाणी कुठे वापरायचंय त्याचा सेन्स पाहिजे. जिथे गरज असेल तिथे तुम्हाला संदर्भ देता आले पाहिजे. लोक झटकन उभा राहून विचार, तू कोण सांगणारी, फार शहाणी समजते का स्वतः, लोक बोलतात. मी एका कार्यक्रमाला गेले आणि तिथे पुण्यातल्या अश्विनी कदम म्हणून नगरसेविका आहेत, त्यांचा सत्कार होता आणि त्यांना स्टँडिंग कमिटीच्या चेअरपर्सन व्हायचं होतं त्या वर्षी आणि त्या इलेक्शनला उभ्या राहणार होत्या. तर त्यांनी ते सांगितलं भाषणात की आता 2 वेळेला तुम्ही मला आशीर्वाद दिलेले आहेत, मी नगरसेविका झाले, तर पुढच्या वेळेला या ह्याच्यामध्ये मला म्हणजे निवडून येण्याची इच्छा आहे, तर तुमचे आशीर्वाद असू द्या. मग पहिली स्थायी कमिटीची मी अध्यक्ष होईन, महिला अध्यक्ष वगैरे. ते ऐकून घेतलं सगळं, नंतर बोलायला उभी राहिले. मग त्यांना सांगितलं, म्हटलं अश्विनी ताई तुमच्या म्हणजे तुमची इच्छा अगदी रास्त आहे, तुम्हाला शुभेच्छाही आहेत आमच्या, फक्त एक छोटीशी दुरुस्ती करू इच्छिते. तुम्ही झालात तर तुम्ही दुसऱ्या अध्यक्ष व्हाल, महिला अध्यक्ष. त्या स्टेज म्हणजे खाली बसल्या होत्या, तिथनं म्हटलं नाही मी पहिली होणार. म्हटलं माफ करा पण मी स्पष्ट सांगते तुम्ही पहिल्या अध्यक्ष होणार नाहीत. 1996-97 मध्ये नीता परदेशी राजपूत या स्थायी समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या. त्यामुळे तुम्ही झालात तर तुम्ही दुसऱ्या व्हाल, पण दुसऱ्या असलं म्हणून मोल कमी होत नाही. तुम्ही महिला अध्यक्ष व्हावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. 2 दिवसांनी त्या बाईंनी मला घरी फोन करून सांगितलं तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे. तुम्हाला कसं माहिती. मग आता एक गोष्ट होती, नीता परदेशी राजपूत ही माझी मैत्रीण होती, तिच्या बरोबर ती नगरसेविका असताना पुण्यातल्या विल्यम नगर, मिलिंद नगर झोपडपट्टीमध्ये सुद्धा तिच्या बरोबर जाऊन मी कामं केलेली होती. त्यामुळे ते संदर्भ माहिती होते. त्यावेळेला मी रिपोर्टिंग करत होते पत्रकारितेत असल्यामुळे, त्यामुळे महापालिकेच्या जीबी वगैरे मी अटेंड करायची. त्याच्यामध्ये स्थायी कमिटीची ती अध्यक्ष झाली आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी 95-96 मध्ये पुण्याला पहिल्या महिला महापौर मिळाल्या होत्या, कमल व्यवहारे. त्यामुळे त्यांच्याबरोबर माझे परदेश दौरे झाले होते, डेलिगेशन शिष्टमंडळ जी महापालिकेची गेली त्याच्यात मी गेले होते. त्यामुळे हे संदर्भ पक्के होते मनामध्ये. पण प्रत्येकाला ही संधी मिळेल असं नाही, पण संदर्भ तुम्हाला माहिती पाहिजे, ते योग्य ठिकाणी मांडता आले पाहिजे आणि मग बोलण्याचं तंत्र काय आहे ते कळलं पाहिजे. आता तंत्राकडे आलोय म्हटल्यानंतर आता व्हॉइसओव्हर आर्टिस्ट म्हणून आपण काम करू शकतो, कितीतरी संधी आहेत, त्या संधींना थोडं स्पर्श करूया आणि मुलांना सांगूया की तसं कष्टाने आपण तिथपर्यंत जाऊया. किमान भलं तुम्हाला यातच संधी मिळेल असं नाही, पण तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणजे तुमचा आवाज आहे, तुमचं प्रेझेंटेशन आहे. अगदी खरं. मग तुम्ही सीए व्हा, सीएमए मध्ये करिअर करा, जेई करा, IIT करा, तुम्ही चांगला डॉक्टर व्हा, चांगला माणूस व्हा, पण उत्तम बोलता येणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडे म्हणतात ना, बोलणाऱ्या माणसाचे चणे विकले जातात, अगदी न बोलणाऱ्या माणसाची खडी साखर पण विकली जाते. नीट बोलता येणं, चांगलं बोलता आलं ना तर तुमच्या अनेक प्रश्न निर्माण होण्याआधी सुटतात. तुम्हाला सांगते आवाजाचे पट्टी कुठली आहे याच्यावरनं सुद्धा लोक तुम्हाला जोखत असतात. अगदी अगदी अगदी. म्हणजे उद्या तुम्ही एखाद्या बरोबरच्या माणसाला हे केलंस का तू हे असं म्हणलं तर तो तुम्हाला चटकन वाटतं
तू कोण दादागिरी करणार आहात? बरोबर. उत्तर मिळणं बाजूला राहतं, पण तुमच्या आवाजाच्या पट्टीवरनं असं वाटतं तुम्ही दादागिरी करा. त्याचपेक्षा मी म्हणलं होतं ते काम झालं का आपलं, असं म्हणल्यानंतर तो पोलाइटली म्हणतो हो मी प्रयत्न करतोय, एवढं एवढं झालं. म्हणजे आवाज कसा वापरायचा हे तंत्र आहे आणि शास्त्रशुद्ध तंत्र आहे. अगदी अगदी ते आलंच पाहिजे. म्हणून की मी म्हणलं ना की निर्माण होणारे प्रश्न निर्माण होत नाहीत, समस्या येत नाहीत. बरोबर. ते आजच्या काळामध्ये तर इतक्या ठिकाणी तुम्हाला बोलण्याची संधी आहे खरोखरी. म्हणजे काही नाही, तुम्ही युट्यूब चॅनल स्वतःचे सुरू करू शकता. एक मोबाईल, म्हणजे मोबाईलचं वर्णन मी नेहमी म्हणते, दुनिया मेरी मुठ्ठी में अशी परिस्थिती आहे. काहीही करू शकता तुम्ही. दुर्दैव हे आहे की तो कसा वापरायचा याची तंत्र आपल्या लोकांना नीट माहिती नाही. त्याची साक्षरता येणं खूप गरजेचं आहे. आपल्या इथली 98% माणसं ही इकडचं आलेलं तिकडे ढकलणं याच्यासाठीच मोबाईलचा उपयोग करतात आणि गुड मॉर्निंग गुड नाईट मध्येच लपलेले असतात. माझ्या व्यक्तिमत्वासाठी या यंत्राचा उपयोग काय, किती आणि कसा करायचा याच्या बाबतीतली साक्षरता येणं गरजेचं आहे. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम जेव्हा मी नव्याने नोकरी करायला लागले 90-91, त्यावेळेला आमचे संपादक असं म्हणायचे की तुम्हाला कम्प्युटर चालवता आला पाहिजे, तुम्हाला वर्तमानपत्राचं पेजिनेशन कम्प्युटरवर करता आलं पाहिजे, नाहीतर तुम्ही कम्प्युटर इलिटरेट म्हणले जाल. आणि आम्हाला भयंकर असं हे वाटायचं की आपण संगणक निरक्षर आपल्या नावाला, की ज्याला मला स्वतःला गोल्ड मेडल मिळालेलं होतं विद्यापीठाचं जर्नलिझमचं, आणि गोल्ड मेडल मिळालेल्या माणसाला निरक्षर ऐकून घ्यावं लागावं, भयंकर असा अस्मिता दुखावायची. आणि त्या तिरीमिरीमध्ये सगळं कम्प्युटरचं हे शिकून घेतलं. आजचा काळ असा आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये हे जर शिकला नाहीत ना तर तुम्ही डिजिटल इलिटरेट ठराल. त्यामुळे त्याचे नेमके उपयोग करून घेणं, त्याच वेळेला हे भान असणं तुम्हाला की गुगल सांगतो ती 100% गोष्टी खऱ्या नसतात. संदर्भ आपण त्याच्यासाठी आपले आपण वाचन करणं, आपले आपण संदर्भ शोधणं, त्यातनं स्वतःच्या मनाची मशागत करत स्वतःला तयार करत जाणं हे महत्वाचं आहे. अगदी खरं. आणि हे करत करत जेव्हा 15-20 वर्ष जातात त्यावेळेला एकदम अशी गोड फळं हातात येतात. ते कळतं की अरे हे 20 वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे असं. आणि तुमच्या आवाजाला किंमत निर्माण होते आणि तुम्ही आवाज विकू शकता आणि विकताच. अगदी खरंय. आणि क्लायंट तुम्हाला बोलवतो, म्हणजे तुमच्या जाहिरातीच्या आवाजासाठी क्लायंट बोलवतो. बरोबर आहे. ऑडिओ बुकची इंडस्ट्री शहरामध्ये इतकी वाढते आहे, भयानक वाढते, कारण अंतर वाढली, त्यामुळे प्रवास वाढले. आणि प्रवास करताना गाडी चालवताना काय करायचं तर FM रेडिओ ऐकायचा किंवा ऑडिओ बुक्स ऐकायची. ऑडिओ बुक्स माझ्या दृष्टीने महत्वाचं हे वाटतं यात सगळं मला, की आपण एकीकडे जे म्हणत असतो की वाचन संस्कृती संपतीये, तर लोकांना वाचायला वेळ नसेल मिळत, लोक पुस्तकं ऐकतात. मग ह्या पुस्तकांसाठी आवाज द्यावा लागतो तुम्हाला. माझ्याकडे काही क्लायंट्स असे येतात किंवा काही राजकीय मंडळी असं सांगतात मॅडमच्याच आवाजात आम्हाला पुस्तक हवं आहे. तर मला माझ्या आवाजाचा गौरव वाटतो. बरोबर आहे, अगदी खरं आहे की तुमच्या आवाजासाठी माणसं थांबून राहतात. तुम्ही म्हणता तेवढी रक्कम तुम्हाला द्यायला तयार होता. नक्की नक्की नक्की. साहित्य चपराक हे पुण्यातनं एक दिवाळी अंक निघतोय. घनश्याम पाटील त्याचे संपादक आहेत. त्यांनी पहिला प्रयोग केला ऑडिओ बुकचा. असे कितीतरी कामं तुम्हाला मिळू शकतात आणि तुमची पोस्ट तिथपर्यंत पोहोचल्यानंतर आपोआपच मिळते. अगदी बरोबर आहे. वेळात वेळ काढून आपण आलात आणि राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्तानं मिळालेला जो मधला वेळ होता त्या वेळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची आणि आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही भेट दिली आणि आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप आभार तुमचे पण की तुम्ही मला विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी दिलीत. आणि माझा हा कायम प्रयत्न असतो की ह्या क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना एरवी माहीत नसतात, त्या ह्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवता याव्यात. आणि मुलांमध्ये कौशल्य असतात, ती जर प्रयत्नपूर्वक वाढवली तर ह्या संधी मिळू शकतात. तर तुम्ही ती संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार.